राम समर्थ श्रीराम. भाग 11 मध्ये आचार्यांकडून चरपट पंजरी स्तोत्र रचल्या गेल्याचं आपण पाहिलं. एकदा आपलं धार्मिक कार्य करण्यासाठी आपल्या शिष्यगणांसह आचार्य गंगेकडे चालले होते. तोच समोरून एक चांडाळ येताना त्यांना दिसला. त्याच्याबरोबर 4 भयंकर कुत्रे होते. आचार्यांना तो वाटेत आडवा येताच आचार्य म्हणाले, चल मागे हो, दूर हो. त्यावर चांडाळ म्हणाला, उपनिषद वाक्यांचा अनुभव घेतलेले, सर्वत्र एकमेव ब्रह्मच आहे, ते भेदहीन आहे असं सांगणारे महात्मे सुद्धा भेद मानतात, हे आश्चर्य आहे. म्हणून हे विद्वान, मला सांग की तू ज्याला दूर हो म्हणालास ते या देहाला की देहीला? हे शरीर अन्नानी पुष्ट होतं, म्हणून त्याला अन्नमय म्हटलं जातं. एक अन्नमय दुसऱ्या अन्नमयापेक्षा भिन्न आहे. या शरीरात राहणारा जीव सर्व क्रियांचा साक्षी आहे. एक साक्षी दुसऱ्या साक्षीपेक्षा भिन्न नसताना तू कोणाला दूर हो म्हणालास? पाण्यात पडलेलं असो किंवा तेलात पडलेलं असो, सूर्याच्या प्रतिबिंबात मुळीच भेद नाही. दोघांच्या शरीरातील आत्मा एकच आहे. आणि असं असताना मी जवळ येताच तू दूर हो, दूर हो असं म्हणालास, ते कोणाला उद्देशून? त्या चांडाळाचं ते भाषण ऐकून आचार्य स्तिमित झाले. त्याच्या बोलण्यावरून हा शास्त्रवेत्ता पुरुष असून त्याने मुद्दाम चांडाळाचा वेश धारण केला आहे असं समजून आचार्य त्याला म्हणाले, अत्यंत विद्वान आणि अद्वैताची प्रत्यक्षता असताना जो चांडाळ वेश धारण करून आपण ठेवलेला आहे त्याला मी दूर हो असं म्हटलं. तो चांडाळ वेश बाजूला झाला की विश्वकल्याण करणाऱ्या अद्वैताचा आकार मला गोचर होईल. हे श्रेष्ठा, माझा तुला नमस्कार आहे. आचार्यांचं हे वाक्य पूर्ण होतं न होतं तोच चांडाळ वेशाचा त्याग करून भगवान शंकर प्रकट झाले. 4 भयंकर वाटणारे कुत्रे नाहीसे झाले आणि त्यांच्या समोर 4 वेद साकारले. त्या भगवान शिवांना आणि वेदांना वंदन करून आचार्य म्हणाले, भगवन, ज्याचं सदैव चिंतन करून विश्व कल्याणार्थ ज्यांच्या मी नित्य प्रार्थना करतो, त्या वेदस्तुत शिवाच्या दर्शनाने मी कृतार्थ झालो. देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशकः, चित्तबुद्ध्या त्वमेहाम मिति इति मे निश्चितामती. देहबुद्धीने मी दास आहे, जीवबुद्धीने मी तुझा अंश आहे, चित्तबुद्धीने मी तूच आहे असा माझा निश्चय आहे. हा श्लोक म्हणजे अद्वैत वेदांतातील मूलगामी प्रतिपादन आहे. देहावर लक्ष केंद्रित करून मी ज्यावेळी व्यवहार करतो तेव्हा मी तुझा दास असतो. देह धारण करणाऱ्या प्रत्येकाने आपण करीत असलेली क्रिया म्हणजे भगवंताची सेवा आहे अशा भावाने सर्व व्यवहार करावा. जीवाला प्राधान्य देऊन जीव म्हणजे मी अशा विचाराने ज्यावेळी काही क्रिया केल्या जातात तेव्हा मी त्या परमेश्वराचा अंश आहे अशा विचाराने क्रिया कराव्यात. आणि ज्यावेळी ध्यान करायचं असतं तेव्हा तो परमेश्वर म्हणजेच मी आणि मी म्हणजेच परमेश्वर या प्रतिष्ठित अवस्थेत ध्यान करावं. अशा भावयुक्त विचारांनी ज्यावेळी आचार्य भगवंतापुढे नत झाले तेव्हा भगवंतांनी आपल्या हातातील म्हणजे चांडाळ वेशामध्ये हातात असलेला दंड त्यांना दिला आणि म्हणाले, हे तपोनिधी, तुझी प्रज्ञा अप्रतिहत आहे. बादरायण व्यासाप्रमाणे तू ग्रंथरचना कर. महर्षी व्यासांनी लिहिलेल्या वेदांत सूत्रांचा उचित अर्थ न समजल्याने विद्वान लोक वाद करतायत. या वादातून विवाद आणि विवादातून विषमता निर्माण होताना दिसतेय. या वेदांत सूत्रांवर तू भाष्य लिही, माझा तुला आशीर्वाद आहे. याप्रमाणे बोलून भगवान शिव गुप्त झाले. भगवंतांनी दिलेला दंड आपल्या मस्तकी टेकवून आचार्य स्वस्थ झाले. बरोबरच्या शिष्यांना केवळ आचार्यांचं बोलणं ऐकू येत होतं. आचार्यांच्या समोर एक तेजोवलय असून त्याच्या पलीकडे तो चांडाळ आणि त्याचे 4 कुत्रे स्वस्थ उभे असलेले दिसत होते. या चांडाळाने आपल्या हातातील दंड आचार्यांना दिल्याचं आणि आचार्यांनी तो आदराने स्वीकारल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.
तो चांडाळ एकदम कुठेतरी निघून गेला तेव्हा शिष्य म्हणाले, भगवन चलावं. या मनप्रसन्न वातावरणात आचार्य एकतंद्रित असताना शिष्यांच्या बोलण्याने ते भानावर आले. हातातल्या दंडाकडे पाहिलं, म्हणाले, ठीक आहे, चला. असं म्हणून आचार्य गंगा मातेकडे निघाले. श्रीराम समर्थ. श्रीराम.